स्वामी समर्थ सर्वांना। आता सकाळी सकाळी सुंदर अशा दिवसाची सुरुवात झाली होती। खरं तर आज दिवस खरंच सुंदरच होता, कारण आज माझ्या शिवमचा बर्थडे होता आणि बर्थडे असल्यामुळे टिफिनला काहीतरी स्पेशल द्यावं मी तर स्पेशली काहीतरी बनवलं होतं। जेवणासाठी तर वरण भात पोळी बनवली होती, पण त्याच्या टिफिनसाठी काहीतरी गोड बनवावं म्हणून मी ते शिऱ्याच्या वड्या बनवल्या होत्या आणि कलरफुल बनवल्या होत्या। कलरफुल बनवायची माझी खूप जुनी पद्धत आहे, काही स्पेशल असलं की मी कलरफुलच बनवते। तर त्याला आवडतील असं कलरफुल शिऱ्याच्या वड्या बनवून दिल्या, जेणेकरून त्याला मित्राला सुद्धा देता येतील आणि स्वतः सुद्धा खाता येतील। छोटे छोटे काप बनवले आणि त्याला पोळी भाजी न देता तिथं मी वरण भातच दिलं होतं, कारण त्याला वरण भात खूप जास्त आवडतं। तर त्याला वरण भात दिलं, सगळ्यांचा टिफिन भरला आणि नंतर मी माझ्या कामाला लागले। सगळे कामे आवरून झाल्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली। आज मस्त असे फुलं आणलेली होती, काल संध्याकाळी फुलं आणल्यामुळे आज टवटवीत होते, कारण जास्त दिवस झेंडूची फुलं जरी आणली तरी जास्त दिवस काय फ्रीजमध्ये सुद्धा राहत नाहीत। मग काय मी आज काल आणल्यामुळे आज सगळेच देवाला वाहून टाकले, कारण उद्यापर्यंत बरेचसे फुलं खराब होतात, त्यांच्यापाशीच किती दिवस राहतात काय माहीत। सगळे घरातली कामं आवरले तोपर्यंत शिवून होता। त्याला आज चॉकलेट न देता इथे इरे तर शॉर्पनर दिले होते मुलांना वाटण्यासाठी। नेहमी काय करतो चॉकलेट घेऊन जातो, पण आजकाल आम्ही त्याला चॉकलेट खायला आणत नाही, तर त्याला वाटायला सुद्धा हेच दिलं होतं। आज दुपारी काही धना काय गेलाच नव्हता, घरीच थांबला होता, कारण तर इथं शिवमचा बर्थडे मला करायचाच नव्हता असं मी ठरवलं होतं। मग मी करायचं नाही म्हणल्यावर त्यांनी ठरवलं की आपण करूया, कारण दरवेळेस तयारी मीच करते, पण आज शिवमच्या पप्पांनी तयारी केली, कारण शिवम खूपच नादावलेला होता आणि माझी इच्छा नव्हती करायची, कारण माझी खूप जास्त परेशानी होऊन जाते, म्हणून मी म्हणलं होतं नाही अगदी घरच्या घरी करूया। पण मग शिवमची इच्छा असल्यामुळे काय त्याच्या पप्पाचाच घरी राहिले आणि मग त्यांनी डेकोरेशनचं सामान पण घेऊन आले आणि केकची पण ऑर्डर देऊन आले। केकची ऑर्डर द्यायला मला सोबत जायचं होतं, पण मी झोपेत असतानाच त्यांनी चालले गेले आणि ऑर्डर पण देऊन आले। आता जे डेकोरेशन करत होते त्याच्यामध्ये देवसुद्धा इथं खूप छान त्यांना मदत करू लागत होती। खरं तर मी आज काहीच मदत करू लागली नव्हती, मुद्दाम केल्यासारखंच करत होते, पण धनाने सगळी इथं तयारी केली, मस्त असं डेकोरेशन केलं, छान असं बलून आणले होते आणि हॅपी बर्थडेचं तर ऑलरेडी घरीच होतं, मग तेच लावलं। शिवम उठल्यानंतर शिवमला विचारलं कसं झालंय डेकोरेशन, तर शिवम म्हणलं एकदम मस्त झालं मम्मी, आवडलं मला। खरं तर मी काहीच केलं नव्हतं यातलं, त्यांनी सगळं केलं होतं आणि मी नुसतं बघत होते। नंतर म्हणलं जाऊ दे आता ते पण करतायत, तर मग मी पण इथं मदत करू लागायला लागले आणि मग थोडं थोडं हॅपी बर्थडेचं वगैरे काढून दिलं आणि लावू लागायला लागले। खरं तर डेकोरेशन वगैरे करायचं असलं तर एकल्याच्या बसची बात नाही, एक तरी जण सोबत पाहिजे, पण खरं तर मी जर करत असलं मी एकटीच करत असते, कारण धना कधीतरीच घरी असतो कधी कधी नसतो, मग मी एकटी करून ठेवत असते। पण आज मी नाही म्हणलंच धनाचा नाविलाज झाला, घरीच थांबावं लागलं आणि डेकोरेशन करायला लागलो। थोड्या वेळानंतर शिवम देखील उठला होता, कारण त्या झोपल्यानंतर त्याला माहीत नाही घरात काय बनवलं, त्याच्यासाठी तर हे सरप्राईजच होतं। थोड्या वेळानंतर उठला। छान झालं तू ऐकून घ्यावं लागेल, कोणी केलं? मम्मीने खूप मेहनत घेतली आणि शिवमला डेकोरेशन तर आवडलंच होतं, चला म्हणलं आपण पण काहीतरी करूया म्हणून छोटीशी मस्त अशी हॅपी बर्थडेची रांगोळी काढून घेतली आणि छोटे छोटे बलून देखील काढून घेतले। इथं बर्थडे डेकोरेशन जवळजवळ झालंच होतं, सगळं डेकोरेशन वगैरे झालं, गिफ्ट पण आणायचं होतं, पण एवढा वेळ म्हणून जी ऑर्डर दिली होती केकची ते केकच घेऊन आलो। इथं डोरेमॉनचा केक बनवला होता, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर बरेचसे मुलं घरी येऊन बसले होते, आम्ही पण तयार झालो आणि बर्थडे शिवम तर नाचायलाच लागला होता, कारण त्याच्या मनासारखं इच्छा होती। खरं तर अगोदर त्याला समजत नव्हतं बर्थडे म्हणजे नेमकं काय, समजलं की आज 6 नोव्हेंबर आहे आणि आज माझा बर्थडे असतो म्हणून त्याला समजलं होतं, म्हणून त्यांनी अख्ख्या गल्लीत अख्ख्या अपार्टमेंटला जाऊन सांगितलं होतं माझा बर्थडे। खरं तर 2-3 दिवस अगोदरपासूनच नाचत होता की माझा उद्या बर्थडे आणि बर्थडे आल्याजवळ सगळ्यांना सांगितलं होतं। त्याचे बरेचसे मित्र पण आज दुसऱ्या बर्थडेला गेले होते, दुसरीकडे पण एक बर्थडे होता त्यांच्या मित्राचं तर तिकडे गेले असेल, पण काही त्याची नंतर आम्ही सगळ्यांनी त्याला ओवाळून घेतलं। बाहेर गडबडीत असतो की त्याला सुद्धा समजत नाही, एका जागावर तो थांबतच नाही, ओवाळूपर्यंत त्याने कुंकाची कपाट लावली, सगळ्या कपाळाला कुंकू, नंतर त्याच्या सगळ्या मित्रांसोबत छोटासा व्हिडिओ घेतला आणि मग झाली बर्थडेची सुरुवात। छोटे कुंकोला लागले बच्चा पार्टीचा एक फोटो काढला,
आणि नंतर केली बड्डेला सुरुवात. सगळेजण तर काय आले नव्हते, त्यांनी सांगितलं असताना काही जण नव्हते आले, कारण मी तर सांगायलाच गेले नव्हते, कारण मला नव्हते त्याच्या इच्छेसाठी होतच नाहीये. शिवमचं बर्थडे सेलिब्रेशन आणि त्याच्या पप्पानी इकडे मग समोसे देखील आणले होते, ते देखील सर्वांना वाटले आणि सगळे गेल्यानंतर मग आमची मज्जा मस्ती चालू झाली. खरं तर फोटो काढायचा असल्यामुळे मी खूप नादावलेली असते. आज काही जास्त तयारी केली नव्हती कोणीच, आम्ही एकदम साधे सिंपल होतो. मी पण काही थकलेली नव्हती. दरवेळेसच्या बड्डेला मी अगदी जास्त थकून जाते, कारण शिवमच्या आत्तापर्यंत 5ही बड्डे खूप मोठे होते, म्हणजे जेवण वगैरे बनवलेलं होतं. यावेळेस मी काही केले नाही म्हणून मी पण काही जास्त थकलेली नव्हते, म्हणून मग मज्जा केली मस्त असे सगळे गेल्यानंतर. खरं तर समोसे खूप जास्त उरले असल्यामुळे मला काही जेवण बनवायची गरजच लागली नव्हती. मग आम्ही पण ते समोसे खाल्ले. काही जण जर न सांगता आले होते, ते आल्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं. जे की दिल्लीचे होते, आम्ही त्यांना न सांगितलं तरीसुद्धा ते आले होते, तर मस्त वाटलं. आणि असं झालं शिवमच्या बड्डेचं सेलिब्रेशन. चलो बाय बाय.